बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक र नेलेकर लिखित कथा मधुचंद्र असाही एक. अरे कुलकर्णी, इकडे कशी काय वाट चुकला मला? यावे यावे अलभ्य लाभ. खूप दिवस भेट झाली नाही. लग्नालाही यायला मिळालं नाही तुझ्या, म्हणून मुद्दाम 2 दिवसांची सुट्टी काढून आलोय बघ. 2 दिवस काय, आता आठवडाभर सोडणार नाही तुला बघ. अरे पत्या, काय सांगू तुला, ही आजारी आहे रे, माहेरी गेली. मग तर फारच छान झालं बघ. 8 दिवस राहा की मजेत. नाही रे पत्या, राहिलो असतो, पण छोटी नीला आहे ना, तिला मावशीकडे सोडून आलोय. तिला काढली नाहीस मग? प्रताप बोलतो आहे एवढ्यात त्याची पत्नी बाहेर कोण आले ते बघायला दारात डोकावली. नवऱ्याचा कोणी मित्र आलाय हे पाहून ती पदर नीट घेऊन पुढे झाली. प्रतापनं दोघांची ओळख करून दिली. नमस्कार वगैरे झाल्यावर प्रतापची पत्नी म्हणाली, बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते. कुलकर्णी कशाला म्हणणार एवढ्याच प्रतापनं त्याला जांभलं. हातानं चुप्प राहा म्हणून सांगितलं. तशी त्यानं हातातली ब्रीफकेस खुंटीला टांगून खुर्चीत बसकर मारली. बुटाची लय सोडता सोडता त्यानं विचारला, अरे पत्या, मधुचंद्राला वगैरे कुठे गेला होतास की नाही? त्याच्या प्रश्नाला प्रताप काही उत्तर देणार एवढ्यात किचनमधून मोठं भांडत दनादन नादळ्याचा आवाज दुमदुमला. पाहिलंस, एक लक्षात ठेव, या उपर जर पुन्हा तू आत्ताचा अपशब्द दुसऱ्यांदा उच्चारलास तर मी माझ्या हातानं तुला उचलून दाराबाहेर फेकून देईन. समजलास काय? प्रताप म्हणाला. अरे अरे, मी असा अपशब्द तरी काय उच्चारला ते तरी कळू दे ना. लेस सोडायची थांबून कुलकर्णीनं विचारलं, तू मधुचंद्राचा उल्लेख केलास, अरे मग त्यात बिघडलं कुठं? माझं काही बिघडत नाही रे, पण आमच्या गृहमंत्र्यांना हा शब्द मुळीच आवडत नाही. आय सी. पण यात न आवडण्यासारखं आहे तरी काय? वेड्या, नाव तर किती मधुर, सुंदर आणि कल्पक आहे. मधु म्हणजे मध, मधाचा जो चंद्र तो मधु. त्याचं वाक्य अर्धच राहिलं. पुन्हा किचनमधून मोठ्यानं भांड्यांची वाजंत्री वाजू लागली. सांगितलं तरी पुन्हा अपशब्द उच्चारलास ना? त्यानं दोन्ही चिमटीत स्वतःचे कान धरले आणि अपराधी स्वरात तो म्हणाला, आय एम व्हेरी सॉरी पत्या, मला माहीत नव्हतं की तुम्हाला या शब्दाची ॲलर्जी आहे म्हणून. पण एवढ्या या नितांत सुंदर नवविवाहितांना आकर्षक वाटणाऱ्या या शब्दावर रागावण्यासारखं तरी काय झालं बुवा? ऐकायचंय? पार्श्वभूमी पाहून तर उत्सुकता अगदी शेगडीवरच्या भांड्यातल्या ओतू जाणाऱ्या दुधाप्रमाणे चालले आहे. लवकर सांग. दोन्ही पायातले बूट काढून तो कोपऱ्यात भिरकावून देत आदित्यनं त्यानं विचारलं, काय सांगू मित्रवर्य? अरे, वैरी नवविवाहितावर देखील असा प्रसंग येऊ नये. फारच करुण कहाणी आहे ही. वातावरणात गंभीरतेचा रंग ओतीत प्रताप उद्गारला, जग रहाटीप्रमाणे माझं लग्न झालं. आम्ही दोघे पती पत्नी त्या अपशब्दासाठी निघालो. सर्वांच्या आमच्या मागे शुभेच्छा, आशीर्वाद होतेच, पण सर्वात जास्त म्हणजे आम्हा दोघातली ओढ एकमेकास बेचैन करणारी होती. आमचं हे लव्ह मॅरेज होतं. आम्ही त्यासाठी महाबळेश्वरला जाण्याचं निश्चित केलं. रेल्वेनं 2nd क्लासची तिकीटे आम्ही काढून निघालो. माहुली स्टेशनपर्यंत प्रवास सुखरूप झाला. माहुली स्टेशनवर गाडी थांबल्यावर चहा घ्यायला आम्ही खाली उतरलो आणि त्याच वेळी लक्षात आलं की खिशातलं पैशाचं पाकिट आणि रेल्वेची तिकीटं गायब झाली.
माझ्या पायाखालची जमीन दुबंगल्याचाच भास झाला. शिलाला तर कसं आणि काय सांगू, तिला काय वाटेल. विचार करायला वेळ नव्हता. गाडी थोड्याच वेळात सुटली असती. मी शिलाला सर्व हकीकत सांगितली, त्याबरोबर धीरही दिला. आपण साताऱ्यात जाऊन काहीतरी उपाययोजना करू म्हणून तिला सांगितलं. सामान तिथंच उतरवलं. शिलाच्या पर्समध्ये 100-150 रुपये होते. माझा काहीसा जीवात जीव आला. त्या पैशात केवळ महाबळेश्वरला जाता आलं असतं, पण ज्यासाठी जायचं ती मौज मजा करता आली नसती. मग जायचं तरी कशाला. साताऱ्यातच राहून काहीतरी तजवीज करायचं ठरवलं. 10-15 रुपयांच्या चिरीमिरीवर स्टेशनवरून सुटका करून बसनं शहरात प्रवेश केला. अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटेखानी शहर मोठं आकर्षक आहे. बरं दिसलं म्हणून एका लॉजमध्ये गेलो. आतला अवतार पाहताच मळमळून यायला लागलं. जवळ पैसे असते तर एखादा मिनिटसुद्धा मी इथं थांबलो नसतो. पण करता काय, आलिया भोगाशी असावे सादर. या उक्तीप्रमाणे मीही त्या संकटाला तोंड द्यायला तयार झालो होतो. शिलाला मात्र तिथं राहायला मुळीच आवडत ना. लॉजेस पाहून ती नाक मुरडू लागली. रजिस्टरवर कशातरी सह्या केल्या. काळी टोपी घातलेला बेरकी नजरेचा चष्मेष्टर मॅनेजर आम्हाला चांगलं पारखून पाहत होता. खून करून पळून आल्या कैद्याकडे पाहावं तसा रागानं पाहत होता. सह्या केल्यावर आम्ही चावी घेऊन खोलीकडे गेलो. दार उघडून खोलीत पाय ठेवला आणि भयंकरशी सारी आली. ती खोली, कॉट, गादी, फरशी पाहता साबणाचं पाणी प्यावं तसा माझा चेहरा झाला. ओकारी येईलचं वाटू लागलं. स्वच्छता ही नावालाही दिसत नव्हती. जमिनीवर फरशी होती, पण तीवर खूपशा वस्तूंचा, पदार्थांचा कचरा होता. विड्या, रिकामी पाकिटे, काडी पेट्या आणि अक्षरशः 25 पैशाला 3 मिळणारी भारत सरकारनं कुटुंब कल्याणासाठी निर्मिलेली उपकरणंही आतल्या औषधासहित 4-2 पडून होती. शिला ते पाहून गोरीमोरी झाली. मी उगीच ओशाळ्यासारखा झालो. कचरा आणि एक प्रकारचा कुबट दुर्गंध तिथं भरून राहिला होता. गादी तर इतकी मळली होती की ती माणसाऐवजी प्राणीच वापरीत असावीत असा गैरसमज व्हावा. ती धुवायच्या लायकीचीही राहिलेली दिसत नव्हती. भटारखान्यातून येणारा धूर घर पेटल्यासारखा साऱ्या लॉजभर पसरला होता. या धुरानं क्षणभर वाटावं आपण भारतात नसून इंग्लंड, न्यूयॉर्कच्या कुठल्या तरी एखाद्या धुक्यात हरवल्या लॉजच्या नितांत सुंदर गच्चीतच उभे आहोत. धुक्यामुळं डोळ्यांना त्रास होत नाही, तथापि धुरानं डोळे चुरचुरू लागून आपण इंग्लंड, अमेरिकेत नसून भारताच्या भूमीत असल्याचं तक्षणी ध्यानात येईल. आसपास लाडीकपणानं रेंगाळणारं धुकं नसून धूर आहे हे जाणवू लागे. शिलानं आपण इथं एक सेकंद देखील राहणार नसल्याचं जाहीर केलं. जाए तो कहा जाए. खूप दिवसांनी मला ते गीत आठवलं. खरेच या लॉजवर नव्हे, या पांजरपोळात राहण्याऐवजी दुसरीकडे कुठं राहायला जायचं. इथं ना आपली ओळख ना पाळख, जवळपासचे पैसेही संपत आलेले. मग अशा दुर्गम अवस्थेत कोण आपल्याला सहारा देणार. या खोलीखेरीज दुसरी बऱ्यापैकी खोली मॅनेजरला विनंती करून घ्यावी अशा विचारानं शिलाला तिथंच थांबायला सांगून त्या चष्मेष्टराकडे गेलो. त्याला दुसरी खोली देण्याची विनंती करता तो कुत्र्यासारखा वस्कन अंगावर येत म्हणाला, साहेब, पैशाचा रुबाब दाव नगेचा. ह्या खोल्या हे लाज आहे. हे असं आहे. पटत असलं तर राहावा, नसलं पटत तर आपली बिनवंगनाची गाडी हाका बघू बरं. मी निमूट माघारी आलो. लॉजचा मालक असल्यासारखाच मीच सैलाची समजूत घालू लागलो. आजचा दिवस कसा तरी खटपट करू, मग पुढे पाहू काय करायचं ते. होय ना करता करता शिला मोठ्या नाराजीनं राहायला तयार झाली. मी एका कळकट पोशाखाच्या कळकट पोऱ्याला 2 रुपये खाऊला देऊन खोली साफ करायला सांगितलं. तो खोली साफ करायला आत गेला. आम्ही बाहेर थांबलो. तेवढ्यात आतून फट असा मोठा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजानं आम्ही थक्कच झालो.
त्या कळकट पोरानं फुटलेला फुगा टाकला आणि दुसरा फुगा फुगवायला कुटुंब कल्याणाचं ते उपकरण तोंडात धरून फुंकू लागला. मी खेकसताच मात्र तो सफाई करू लागला. मी शिलाकडे येऊन थांबलो. थोड्या वेळात तो पोऱ्या खोली साफ करून निघून गेला. मी शिलासह आत गेलो आणि पाहतच राहिलो. पोऱ्यानं खोली खरोखरच मॉडर्न पद्धतीनं साफ केलेली होती. इकडचा कचरा तिकडे आणि तिकडचा कचरा इकडे अशी जागा बदल करून तो निघून गेला होता. झक मारत आम्ही स्वतः दोघांनी होईल तशी स्वच्छता करून सामान लावलं. तोवर दुपारचा 1 वाजला होता. पोटात भुकेने खडखडाट झाला होता. तिला घेऊन दार ढकलून मी बाहेर जायला निघालो. तेवढ्यात चष्मेस्टर मॅनेजरनं टोकलं, साहेब कुठं पळून चालला सा? पळून नाही जात, जेवण करायला निघालोय. खोलीचं पैसे भरा अगोदर. अहो आम्ही काही पळून नाही चाललो, सामान ठेवलंय खोलीत आमचं, जेवण करून आल्यावर देतो पैसे. तसं आमच्याकडे नसतं साहेब, पहिलं 15 रुपये भरा. मी मुकाट्यानं शिलाकडचे पैसे घेऊन खोलीचे बिल पेड केले. जायला वळलो तेवढ्यात चण्याच्या काचेवरून पाहत तो म्हणाला, ह्यो बोर्ड्याचा. मी त्रासिकपणानं बोर्डवर नजर फेकली. ती लॉजिंगची नियमावली होती. 1. लॉजवर येणाऱ्या इस्माने खोली भाडे आगाऊ द्यावे. 2. नवरा बायको राहावयास आल्यास हरकत नाही, पण मॅनेजरला नवरा बायकोंच्या नात्यांबद्दल संशय आल्यास पोलीस बोलावण्यात येईल. 3. लॉजवर राहणाऱ्या इस्मास मॅनेजरच्या परवानगी वाचून कोठेही जाता येणार नाही. 4. लॉजमध्ये उतरणाऱ्या इस्माने लॉजवरचे जेवण घ्यायला हवे. बाहेरून खाद्यपदार्थ आणून खाणेस व बाहेर खाणेस परवानगी नाही. लॉजवर राहणाऱ्या इस्मास बाहेरच्या खाद्यपदार्थातून विषबाधा होऊन लॉजचे नाव बदनाम होऊ नये यासाठी फक्त इथेच जेवण घ्यायला हवे. यदाकदाचित बाहेरून जेवण करून आल्यास इथल्याही जेवणाचा चार्ज लावला जाईल. एक एक नियम वाचत जाता मी आश्चर्यचकित होत गेलो. अरे हे आहे तरी काय? ही कुठली जुलूमशाही चालली आहे? मी मॅनेजरला विचारलं. त्यानं सरळ कानावर हात ठेवले. तो म्हणाला, आम्हाला प्रश्न विचारायची नाही, ती पटलं तरी राहायचं, नाहीतर बिन वंगणाची गाडी हाकायची, हे मगाच सांगितलंय. सारीच अंदाधुंदी आणि जुलूम जबरदस्ती दिसत होती, पण तक्रार करायची तरी कुणाकडं? शिलासह परत फिरलो. जेवणाची माडीवर सोय होती तिथं गेलो. तिथंही सर्वत्रच अस्वच्छता नांदत असल्याचं दिसून येत होतं. एखाद्या उकिरड्यात वावरावं तसंच काहीसं तिथं वाटत होतं. लॉजवर कामं करणारी सारीच अस्वच्छतेचे पुजारी दिसत होते. ती माणसं आंघोळ तरी करतात की नाही शंकाच वाटायची. त्यांच्या अंगावरील अंडरपॅन्ट आणि बिनबाह्यांचा बनियन सर्वांचाच हा ड्रेस होता. पाहिलं की वांतीच व्हावी. मला वाटतं त्याने इथं कामाला लागण्यापूर्वी मॅनेजरजवळ शपथ घेतली असावी. मी नेहमी साऱ्या लॉजवरच्या अस्वच्छतेचा मान ठेवीन. अस्वच्छता हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच असावा. मी विचारचक्रात आहे तेवढ्याच पंक्चर झालेल्या नाकातून गळणारे द्रव मोठ्या कष्टाने पुन्हा वर घेत एका पोऱ्यानं कळकट टेबलावर ताटे आणून ठेवली. ताटातलं अन्न पाहूनच पोट भरल्यासारखं वाटलं. शिला तर तोंड फिरवूनच बसली. जेवायचं नाव घेईना. मी 4 समजुतीच्या गोष्टी ऐकवल्या. शिला, संध्याकाळपर्यंत काहीतरी व्यवस्था करतो मी. चपाती आणि वर्णहीन आमटीची वाटी, त्यात डाळीचा कणही नजरेस पडला नाही. कसले तरी सरबट गुरापुढं ठेवावी तशी एकमेव भाजी, असा जेवणाचा राजेशाही थाट होता. मी चपातीचा तुकडा तोडला तर तो लवकर तुटेना. कसा तरी तोडून पहिला वेळेला घास घेतला. जिभेने एकदा स्पर्श करून साभार परतचा रिपोर्ट दिला. तोंडाबाहेर पडणारा घास मी मोठ्या मुश्किलीनं दारातून आत येणाऱ्या चष्मिस्टर मॅनेजरला पाहून मेलेला उंदीर गिळावा तसा गिळला.
मॅनेजर जवळ आला आणि त्याने भिंतीकडे बोट केलं. तिथं एक पुष्टीपात्र लोंबकळत होतं. त्यावर बोर्डिंगची नियमावली होती. 1. अन्नाची नासाडी होईल असं कृत्य कुणीही करू नये. 2. अन्नाची नासाडी केल्यास वा ताटात खरकटे ठेवल्यास त्याचा दुप्पट आकार वसूल करण्यात येईल. 3. कुठल्याही पदार्थाबद्दल तक्रार ऐकली जाणार नाही. 4. एक साधे ताट 20 रुपये व पुढे प्रत्येक पदार्थामागे 2 रुपये जादा चार्ज पडेल. नियमावली वाचताना ताटात वाढलेलं हे अन्नच आहे अशी जी माझी शंका होती तिचं निरसन झालं. मी नियमावली वाचत असतानाच तो कळकट लॉजमधील किंचित स्वच्छ दिसणारा मॅनेजर गटारातील किड्याप्रमाणे सरकत सरकत दाराकडे जाऊन दिसेनासा झाला. शिलानं ही नियमावली वाचली आणि तिनं रागानं ताटच उचलून आपटलं. मी असलं अन्न मुळीच खाणार नाही, ती निश्चयी स्वरात म्हणाली. मी हादरलोच. तिची समजूत घालता घालता पुरेवाट झाली. 4-2 घास कसे तरी गळ्याखाली लोटल्यावरती पुढं खाईच ना. अन्न शिल्लक तरी कसं ठेवायचं. माझंही खरकट बरंच राहत होतं. म्हणजे लॉजिंगच्या नियमाप्रमाणे आम्हाला केवळ जेवणाचेच 80 रुपये भरावे लागले असते. पृथ्वीच्या पाठीवर या लॉजच्या तोडीचं दुसरं इतकं सोयीस्कर लॉज असेल असं मला तरी वाटत नाही. मी विचार केला. इकडं तिकडं पाहिलं आणि जवळपास कोणी नसल्याची खात्री करून शिलाचं आणि माझं ताट उचलून गच्चीजवळ जाऊन रिकामं करून परत आलो. त्याचवेळी खालून कोणीतरी किंचाळल्याचं मला ऐकू आलं. कुणावर तरी मी लॉजच्या सुग्रास अन्नाचा अभिषेक केला होता. तिथं थांबून पाहायला मला सवड नव्हती. शिला आणि मी वॉश बेसिनमध्ये हात धुवून खाली आलो. साहेब, जेवण वाया घालवलं नाही ना? नाही, सगळंच जेवलो. स्वयंपाक उत्कृष्ट होता तुझा. मॅनेजर डोळे किंचित लकाकले. तेवढ्याच माडीवरून पोरगं ओरडलं, साहेबांचं 40 रुपये घ्या. जेवण खराब केलं नसल्याबद्दल त्यानं त्या पोऱ्याकडं स्वतः विचारणा करून खात्री करून घेतली. मगच त्यानं पैसे घेतले. त्याची परवानगी काढली. त्यांना अत्यंत उपकार करीत असल्याप्रमाणे बाहेर जाण्याची परवानगी दिली. मनातून त्याचे गुणगान करीत शिलासह बाहेर पडलो. एके जागी टेलिफोन गाठून गावी दोस्ताला फोन केला, पण तो जागेवरच नव्हता. मी अत्यंत निराश मनानं फोन खाली ठेवला. त्याचे बिल पेड करून शहरातून फेरफटका मारला. शिलानं लॉज बदलायचा हट्टच घेतला. तेव्हा 2 जागी लॉजवर चौकशी केली, पण तिथं अगोदरच 50 रुपये डिपॉझिट मागू लागले. नाईलाजानं आम्ही परत फिरलो. संध्याकाळी पुन्हा एकदा फोन केला, तरीही मित्राची गाठ पडली नाही. अत्यंत निराश होऊन मी फोन खाली ठेवला. मग रात्रीचेच ते निकृष्ट अन्न. शिला जेवलीच नाही. तिचेही त्यानं पैसे मागितले. न जेवण्याचे पैसे घेण्याचा हा कुठला नियम काढला? हा सरळ सरळ अन्याय आहे. मॅनेजरनं चष्मा काढला व तो म्हणाला, साहेब, दम देऊ नका. तुम्हाला पहिल्यांदा ह्याच्यासाठीच नियम वाचा म्हणालो मी. परवडलं तर राहा, नाहीतर आपली बिनवंगनाची गाडी हाकायचं बघा बरं. 2 इसम तुम्ही 40 रुपये काढून ठेवा. आता पैसे नाहीत, सकाळी देतो. उधारी बंद आहे साहेब. मान हलवी तो म्हणाला, प्रवासात पाकिट मारलंय माझं, नाहीतर कशाला या भिकार जागी देतोय. समधे अशीच बोलत्यात. समध्यांचीच पाकिटं मारलेली असतात आणि ती मराला इथं येतात. तुम्ही पैसे ठेवा, नाहीतर मला पोलीस बोलावून घ्यावं लागतील. ह्या मनुष्याला अद्याप शेपूट कसं उगवलं नसावं याचंच मला आश्चर्य वाटू लागलं. हातातलं रिस्ट वॉच काढून त्यांच्याकडे दिलं आणि म्हटलं, राहू दे सकाळपर्यंत. सकाळी सर्व पैसे देईन, मग नेईन घड्या. रात्री पोऱ्यानं 2 कळकट कापडं आणून टाकली. बऱ्याच वेळा लक्षात आलं की ती कापडं नव्हती, त्या चादरी होत्या. दाराला आतून कडी लावून आम्ही गादीवर पडलो. दिवसभर नको तसा आणि नाही तसा मनस्ताप घडला होता. मेहरबानी एवढीच की यावेळी ते इंग्लंड अमेरिकन धुक्याप्रमाणे धूर नव्हता. मी शिलाला जवळ ओढलं. महाबळेश्वरला नाही जमला मधुचंद्र करायला, म्हणून काय झालं?
आजची रात्र तरी आमचीच होती. ती रडत होती. मी तिचे डोळे पुसल्याने ओठावर ओठ टेकले. एवढ्यात दार आपोआपच किंचाळत उघडलं गेलं. मी दचकन तिच्यापासून दूर झालो आणि दाराकडे पाहिलं. कडी लावली असतानाही दार अगदी लिलिया उघडलं गेलं होतं. बिगर शेपटाचा प्राणी तो मॅनेजर दारात उभा होता. त्यानं रायफल रोखावी तसं भिंतीकडे हात केला. मी पाहिलं. भिंतीवर एक नियमावली बोर्ड होता. 1. रात्री 9 वाजण्यापूर्वी झोपता येणार नाही. 2. पहाटे 5:30ला उठावंच लागेल. 3. खोलीची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी मालकाकडे नाही. अस्वच्छता आढळून आलेस दंड आकारला जाईल. 4. इथे गांजा ओढल्यास पोलिसांचे स्वाधीन केले जाईल आणि दारू पिणाऱ्यास योग्य सवलती दिल्या जातील. मी रागानं काही बोलणार तेवढ्यात तो प्राणी दारातून नाहीसा झाला होता. मी दार ढकलून कडी घातली. पण आता कडीवर माझा विश्वास राहिला नव्हता. खोलीत एक स्टूल होतं. ते दाराजवळ आणून उभं केलं. हेतू हा पुन्हा कोणी दार उघडण्याचा प्रयत्न करू नये. कोणी प्रयत्न केला तरी ते उघडले जाऊ नये. पुन्हा मी शिलाजवळ गेलो. एवढा वेळ शांत असलेल्या ढेकणाने आमच्यावर चोहू बाजूने हल्ला केला. ढेकणांच्या सोबतीला टना उड्या मारीत पिसवा आल्या. त्यांच्या जुडला हेलिकॉप्टरप्रमाणे भरारणारे डास आले. साऱ्यानेच आम्हावर मेजवानी झोडण्यास सुरुवात केली. ते रक्तपिपासू जीवाणू आम्हाला फोडून काढू लागले. शिला तर पिसाळून गेली. झक मारीत स्टूल लाथेनं उडवून दिलं आणि दार उघडलं. पण दार उघडेच ना. ते बाहेरून बंद केलं होतं. मॅनेजर, अहो मॅनेजर, मी हाक घालू लागलो. अर्धा तास हाका मारल्यावर माझा घसा विलक्षण दुखू लागला. कोरड पडली. पण बाहेर कोणी जिवंत असल्याची चाहूल लागेना. माझी नजर नियमावली बोर्डवर गेली. 5वा नियम मी वाचायचाच राहून गेलो होतो. 5. रात्री अपरात्री प्रवासी पळून जातात असा अनुभव असल्याने रात्री आम्ही बाहेरून कुलूप लावत असतो. डोक्यात संताप मावेना झाला. त्याच्या उद्रेकानं डोकं तडकलं असतं माझं. मी सारा संताप दारावर काढला. दारावर लाथा बुक्यांचा प्रहार करून मी शिलाकडे आलो. दार भक्कम असल्याने त्याला काहीच इजा झाली नाही. उलट माझेच हात ती पाय वेदनेनं ठणकू लागले. तासभर आम्ही एक दिलान ढेकणं मारीत राहिलो. थोड्याच वेळात लाईट गेली आणि आम्हाला विश्रांती मिळाली. अंधार होता तरी ढेकणं, पिसवा, डास हे आपापली ड्युटी प्रामाणिकपणे बजावित होते. पहाटेपर्यंत आम्ही दोघेही जिवंत होतो. 5:30ला आमची यातना तळावरून सुटका झाली. उबट पाण्यानं आम्ही दोघांनी आंघोळी केल्यावर चहा घेण्यासाठी आम्ही बाहेर निघालो. मेहरबानी एवढीच की चहा घेण्याची तेवढी जबरदस्ती केली नव्हती. बाहेर पडतानाच चष्मेवाला डिरकला. साहेब, लवकर या. रात्रीच्या जेवणाचं न चालू आजच्या दिवसाचं भाडं राहिलंय. आजच्या दिवसाचे कशा घेतोयस? आज राहतलंयच कोणी तर? मी किरीवर येत म्हणालो. साहेब, नीट बोला, नीट बोला. नीटच सांगतोय. एवढं बोलून तिला घेऊन मी बाहेर पडलो. चहा पाणी झाल्यावर पुन्हा फोन लावला. यावेळी तीच तरा. पैसा तर जवळ नाही. लॉजवर उतरलो. त्या लॉजची ती तरा. पहार संताप येऊन जात होता. भडका उडत होता तो सर्वांगाचा. निघालो होतो कशाला आणि झालं काय? जागरणानं दोघांचेही डोळे तारवटले होते. लॉजवर जायलाच मन होत नव्हतं. तीही तयार नव्हतीच. पाहूया दुपारपर्यंत. दुपारी पुन्हा एकदा फोन करू. अन्यथा तर मग आहे हे घड्याळ विकून टाकू. मी तिला सांगितलं. लॉजवर गेलो. नव्हे, जाणंच भाग होतं. तेच भिकार जेवण. जेवणाची इच्छाच मरून गेली होती. शिलाला बळे जेवायला नेलं. 2 घास घेतल्यावरती जेवेनाच. आता राहिलेल्या अन्नाची काय वाट लावावी? कालचा प्रकार करावा काय? पण तेवढ्यात बिगर शेपटीचा प्राणी आलाच.
विचार केला आणि शिलाचंही ताट पुढ्यात घेऊन चट्ट करून टाकलं. तो प्राणी डोळे विस्फारून पाहतच राहिला. खोलीत ढेकणं, पिसवा, डास यांची वसाहत असल्यानं तिथं जाऊन त्यांना डिस्टर्ब करायला मन राजी होत नव्हतं. दुपार बाहेरच घालवली. पुन्हा फोनचा अयशस्वी प्रयोग केला. आता आणखी वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. या मॅनेजरला घड्याळाची मागणी केली. तू देईनच. रात्रीच्या जेवणाचे 40, सकाळच्या जेवणाचे 40 आणि खोली भाडे 15 असे 55 रुपये अगोदर द्या. मग घड्याळ देतो म्हणू लागला. मला तर असा राग आला होता की पायातला बूट काढून ठोकूनच काढावं असं वाटलं होतं. पण राग करून साध्य काय होणार. हडला रे गाढवाचे पाय धरी. त्याचे पाय धरून म्हणजे विनंती करून पाहिली, पण तो कबूलच होईना. पैसे अगोदर द्या मग घड्याळ देतो असा त्यानं हेका धरला होता. बरोबर खिंडीत गाठल्याप्रमाणे त्यानं आम्हाला गाठलं होतं. शिला त्याला मनातून शेकडो शिव्या मोजीत होती. डोक्यात राग कालवल्यासारखं झालं होतं माझ्या. शिलानंच मग मला धीर दिला. ती म्हणाली, माझी ही बोरमाळ विका, येतील ते पैसे फेका त्यांच्या तोंडावर. छे छे, काहीतरी सांगू नकोस. हे पहा, ही वेळ विचार करण्याची नाही. मनात आणलं तर पुन्हा बोरमाळ करणं अशक्य आहे थोडंच. मला तिचा विचार पटला. तिला घेऊन सरळ सराफाकडे गेलो. बोरमाळ मोडली. मग लगबगीनं आम्ही लॉजवर परतलो. तिथं काही पोलीस उभे होते. मॅनेजर हातवारे करून काहीतरी सांगत होते. आम्हाला पाहताच त्यांना आमच्याकडे बोट दाखवलं. ही नुसती बिलामत आणखी अंगावर आली की काय या विचारानं मीही थोडासा घाबरलो. या मॅनेजरनेच काहीतरी आगाऊपणा केला असणार हे मी ओळखलं. मी 35 रुपये काढून त्याच्या काउंटरवर ठेवले आणि म्हणालो, हे पैसे घे आणि घड्याळ दे. कुठलं घड्याळ? त्यानं साळसूदपणानं विचारलं. माझा स्वतःवर ताबा राहिला नाही. आजूबाजूला पोलीस आहेत हेही क्षणभर मी विसरलो आणि त्याच्या छातीला हात घातला. पोलिसांनी घाई करून मला मागं खेचलं. मॅनेजरनं आपली सुटका करून घेतली आणि तो धापा टाकीत उभा राहिला. गडबडीत त्याचा चष्मा खालून पडून फुटला होता. चष्मा नसल्यानं तो प्राणी आता वेगळाच दिसत होता. ह्योच बघा साहेब. हेनंच चोरीचं घड्याळ माझ्याकडे दिलं. हे घड्याळ तुम्ही याच्याकडे ठेवले होते काय? एक हवालदारानं मला घड्याळ दाखवीत विचारलं. मी म्हणालो, हे घड्याळ माझंच आहे. तेव्हा आत्ताच दागिने ऐकायला गेला होता बघा. मॅनेजरनं पुस्ती जोडली. हा खरे बोलतोय का? हवालदारानं मला विचारलं. होय, मी माझ्या पत्नीची बोरमाळ विकली. ही तुमची बायको काय? कुचिशीनं शिलाला वर खाली निहाळत हवालदार डिरकला. मी रागानं धुमसत राहिलो. चला पोलीस ठाण्यावर. अहो पण आम्ही काय केलंय? आम्ही सभ्य माणसं आहोत. या मॅनेजरनं काहीतरी खोटं नाटं सांगितलं दिसतंय तुम्हाला. तुम्हाला जे सांगायचं असेल ते पोलीस ठाण्यावर गेल्यावर सांगा. आम्हा दोघांना पोलीस ठाण्यावर नेण्यात आलं. फौजदार कुठे बाहेर गेल्यानं माझा फक्त एक जबाब घेऊन आम्हा दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. देवाला दोष देत आम्ही बसून होतो. करायला गेलो गणपती आणि झाला माकड अशी तऱ्हा झाली होती माझी. 4 वाजण्याच्या दरम्यानच फौजदार आला. त्यानं आम्हा दोघांची क्रमानं उलट तपासणी घेतली. आडवे तिडवे प्रश्न विचारले. आम्ही जे सांगू त्यावर त्याचा यत्किंचितही विश्वास बसेना. पुन्हा आम्हाला गजाआड करण्यात आलं. तुरुंगात आम्ही एकाकी नव्हतोच. आमचा एकलकोंडेपणा कमी व्हावा म्हणून इथंही ढेकणं, डास, पिसवा आमच्या साह्यार्थ धावून आले. शरीरातील रक्त शुद्ध आहे की अशुद्ध याची ते टेस्ट घेऊ लागले. रात्रभर तुरुंगातील पाहुणे झोपू देईनात. त्यांच्या भजन कीर्तनात रात्र कधी संपली ते पळापळानं आठवते. तो तुरुंग त्याचे ते भक्कम गज पाहून गाणं गावंसं वाटलं.
तीव्र इच्छा झाली म्हणायची. तुरुंगा, प्राण तळमळला. सकाळ झाली आणि आम्हाला मुक्त केलं. एक दिवस एक रात्र तुरुंगात राहून बाहेर पडल्यावर काय अवर्णनीय आनंद असतो हे ते अनुभवल्याशिवाय नाही कळायचं. बरे असो, फौजदारानं मग आम्हाला आत बोलावून आमची हकीकत पुन्हा एकदा नीट ऐकून घेतली. त्यानं ती तन्मयतेने ऐकून घेतली. आता मात्र त्याचा आमच्या दुर्दैवी शोकांतिकेबद्दल आणि त्यांच्या लोकांकडून झालेल्या गैरवर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. तो म्हणाला, परवा सांगलीतून एक तरुण आणि एक तरुणी बराचसा चोरीचा माल पळवून घेऊन पसार झालेत. ते दोघे नवरा बायको म्हणून कुठल्या तरी लॉजवर उतरलीत. तरी त्यावर वश ठेवावा असा आम्हाला आदेश आलेला होता. त्यात तुमची तशीच तरा झाली आणि नेमक्या मॅनेजरला तुमचा संशय आला. आनंदाची गोष्ट, रात्रीच ती तोतया नवरा बायको जोडी कराडमध्ये पकडण्यात पोलिसांना यश आलंय. तुम्ही आता जाऊ शकता. आम्हाकडून झालेल्या त्रासाबद्दल मी आपली माफी मागतो. मी त्याला मध्येच आडवीत म्हणालो, छे छे, माफी कशाची मागायची? त्यात तुमचं कर्तव्यच आहे ते. तुमच्या जागी मी असतो तरी असंच वागलो असतो. मी असं म्हणालो खरं, पण मनातून वाटत होतं सरळ उठून त्याच्या डोळ्यांपुढं चांदण्या चमकू लागण्यासाठी प्रसाद द्यावा. पण ते पडले जनतेचे सेवक. त्यांना मारून कसे चालेल? त्यांनी आपली सेवा करायची, आपण त्यांची नाही. हा मुद्दा लक्षात येताच मन आवर्त घेतलं. तिथून बाहेर पडलो. पैसे होते, पण महाबळेश्वरला जाण्याचा मूड गेला होता. सरळ गाशा गोंडाळून परत फिरलो झालं. म्हणजे हनीमून, आय मीन मधुचंद्र? कुलकर्णीनं विचारलं आणि त्याचवेळी जवळच काच पात्रांचा चुराडा झाल्याचा मोठा आवाज ऐकून दोघेही दचकून पाहू लागले. दारात भेदरलेल्या सशाप्रमाणे शिला उभी होती. फरीशीवर कप बशांचे आणि गरम चहा यांचे कॉकटेल पडले होते. बऱ्याच वेळानं चावी दिल्या यंत्रासारखा प्रताप उद्गारला. तरी तुला सांगितलं तो अपशब्द पुन्हा उच्चारू नकोस म्हणून. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.